मतदान केली ही व्यायामशाळा या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी व्यायामशाळा, सगळ्यात सुसज्ज अशी व्यायामशाळा आहे. लोकल तिथं राहण्याची जी सुविधा आहे ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट आहे. राहण्याची सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठल्याही प्रकारची चार्जेस साई संलग्न आहे. विस्तार होतो आहे, काय म्हणाल साहेब? आमचा समोर महाराष्ट्राचा विकास आणि विस्तार करण्याचं ध्येय आहे. मंत्रिमंडळ विस्तार तो एक छोटासा त्या दिशेने एक पाऊल आहे. पण महाराष्ट्रात आता अशा पद्धतीची विकास योजना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी आकलन केलं आहे की 3 वर्षात महाराष्ट्र देशातला 1 नंबरचा प्रगतिशील राज्य असणार. विशेष करून एका बाजून लाडक्या बहिणीची काळजी घेणं, तरुण त्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आणि गरज पडली तर बेरोजगार भत्ता आणि शेतकरी हे आमचं लक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आणि अनेक दिवसांपासून आपण सातत्याने विरोधकांवर आरोप करत आहात. आपली भूमिका देखील खूप मोठी आहे या सत्तेमागे येण्यामागचे. याकडे आपण कसे बघता? कारण आता सत्ता बहुमताने आलेली 233च्या वरती भाजपच्या देखील जागा आहे. तुमच्यासाठी काही स्थान वगैरे यासाठी? इतका आनंद होतोय की जे गेले 5 वर्ष धर्मयुद्ध नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस असो, किरीट सोमय्या असो, आता भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी धर्मयुद्ध पुकारलं होतं. त्यात आता महाराष्ट्राचा जनतेचा विजय झाला आहे. एक टप्पा संपला, पण आमचा पुढे आता दुसरा टप्पा आहे. जो या निवडणुकीच्या दृष्टीने लक्षात आलं की ज्या पद्धतीने वोट जिहाद, एका बाजूला लँड जिहाद, लव जिहाद आणि वोट जिहाद, हे मुंबईत 2050 मध्ये 54% हिंदू नसेल तर मला आता ह्या विषयावर अधिक लक्ष मी देणार आहेत की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात असं होऊ नये. आता जे मालेगावला मी गेले काही दिवस महिनाभर लक्ष देतोय, तर मालेगावचा जो वोट जिहादचा पैसा घोटाळा मी जो काढला, आचारसंहिता सुरू असताना ऑक्टोबर 2024 मधल्या फक्त 20 दिवसात 1000 कोटी दुबई कनेक्शन निघाला. 100 कोटी रुपये त्यातल्या मालेगाव मध्ये वोट जिहादचा प्रचार करणारा मौलाना, उलेमा, मौलवी त्या संस्थांना वाटप करण्यात आले. हे तर भाजपचा विजय नाही आहे. हा विजय महाराष्ट्राच्या जनतेने वोट जिहादच्या विरुद्धात धर्मयुद्ध हम एक है तो सेफ है त्याचा विजय आहे. म्हणून जो हा वोट जिहादसाठी पैसाला आता 1000 कोटीचा घोटाळा, सिराज मोहम्मद असो, मोहम्मद भगड असो, त्याच्या सोबत 12 आणि तपास यंत्रणेने सांगितले ही एक चेन आहे. आता 1 डझन चेन आहे, म्हणजे हा घोटाळा 10,000 कोटीचा असेल. आता नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचा जळगाव ब्रांचचा घोटाळा, मालेगाव ब्रांचचा घोटाळा समोर. मी बँक ऑफ महाराष्ट्रात ह्याच सिराज मोहम्मदने 1/2 डझन जे बेनामी खाते उघडले, 53 कोटी रुपयेचे पुरावे मी दिले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्राची पण चौकशी होणार. दादरच्या इथे काल एक राडा झाला मंदिरावरून, त्याकडे आपण कसे बघतात? संजय राऊतची भाषा बोलू नये आपण. हनुमानजी भक्त तिथे जर रामाचा हनुमानचं दर्शन करायला जातात, त्यात उद्धव ठाकरेचे गँगस्टर गुंड येतात, त्याला राडा नाही म्हणतो. देवाच्या मंदिरात राडा शब्द ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊतला ही भाषा. आणि उद्धव ठाकरे आणि त्याचा पोराला काय अधिकार, ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं. आणि तिथे मी गेलो होतो तर मला मारण्यासाठी त्यांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. त्या उद्धव ठाकरेला आता राम आता का आठवलं? आपली संस्कृती आहे. राम केव्हा आठवतो माणसाला? ज्यावेळी शेवटची वेळ येते ना. आता त्याच्या पक्षाची शेवटची वेळ आली म्हणून त्याला राम आणि हनुमान आठवतोय. मुंबई महापालिका नंतर उद्धव ठाकरे सेनाचा अस्तित्वच नसेल. ओके.